मार्गशीर्ष महिन्याचे ना विशेष असे दिवस म्हटले तर मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार असतात ते आणि दत्त जयंती. आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार, दत्त जयंती आणि पौर्णिमा पण. नमस्कार, मी पद्मजा, राजाराणी वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर आज पुरणपोळी करणार आहे आणि पुरणपोळीनं अगदी मापानुसार दाखवते, अगदी प्रमाणशीर असं. या प्रमाणाने केले ना की पुरणपोळी अजिबात बिघडत नाही. आणि तसंच दुसरी गोष्ट म्हणजे भांडी कशी ह्या वेळेला अशा वेळेला जास्त पडतात, आपले पदार्थ जास्त असतात. सण म्हटले की पदार्थ असतात. सणात कशी जशी पूजा आपण जशी विशेष महत्त्व देऊन करतो तसं पदार्थही असतात भरपूर. आणि मग त्यावेळेला अशी भरपूर भांडी पडतात, तर ती भांडी पण जास्त पडू नयेत यासाठी सगळं जे काय मला माहिती आहेत तेवढी मी माहिती देते या व्हिडिओमध्ये. तर मी आधी पहिल्यांदा डाळ शिजत ठेवायची म्हणून त्या पेल्याने मापून घेतली डाळ. तर तो पेला आहे तो 1/2 किलोच्या मापात आहे, पण मला थोडीशी जास्त पाहिजे होती त्यामुळे 1/4 पेला ती डाळ शिजत ठेवलेली आहे. त्याचबरोबर थोडासा भात लावला आणि बटाटे त्यातच उकडत ठेवलेले आहेत. बटाट्याला पाणी अजिबात घातलेलं नाही म्हणजे व्यवस्थित उकडतात. आणि भात जरा असा लावलेला दिसला असेल तर भात सकाळचा शिल्लक आहे, मुलांनी काही जास्त खाल्ला नाही त्यामुळे बराचसा शिल्लक आहे, त्यामुळे थोडासा भात लावला. आता इथे हे पोळीसाठीचं पीठ मळून घेते. कणिक मस्तपैकी मळून घ्यायची आणि तेलपोळी करायची. तर त्या कुकर लावून ठेवलं आणि लगेच मी पीठ मळायला घेतलं म्हणजे कणिक व्यवस्थित भिजेल आहे आणि डाळही तोपर्यंत शिजते, म्हणजे सगळी कामं पटापट आटपतील या हिशोबाने सगळं करायचं. जे पीठ घेतलेलं आहे ते 3 भाग पीठ घेतलं, गव्हाचं 3 भाग पीठ घेतलं आणि 1 भाग मैदा असं घेतलेलं आहे. आणि मीठ थोडंसं घालून आपण चपातीसाठी मळतो ना जे, तर त्याच्यापेक्षाही कितीतरी पट असं मऊ मळायचं. तेल आणि पाणी घेत मऊ करायचं आणि हाताने जास्तीत जास्त मळायचं, नाही तर पाणी जास्त लावून पातळ न करता जे पातळ पीठ होतं म्हणे पण मऊसर असं मस्त अगदी लोण्याचं बाजूला ठेवलं. आणि मी लगेच मसाल्याची तयारी केली. हा आमटीसाठीचा मसाला, तर त्यामध्ये मी तीळ, थोडेसे धणे, त्याच्यात अगदी थोडेसे जिरे, आलं लसूण आणि कोथिंबीर, सुकं खोबरं एवढं हे सगळं वाटणार आहे. हे का भाजणार नाही, असंच कच्चं वाटून घेणार आहे. आणि त्याचबरोबर हे भाजीसाठी लागणार आहे तर आलं लसूण आणि मिरची. आमच्या भागात ना बहुतेक म्हणजे नैवेद्याला बाबा कांदा लसूण वापरायचं नाही असं काय नाही, जे काय आपण नेहमीसाठी वापरतो, आपण जे काय खातो त्याचाच नैवेद्य करतात. फक्त विशेष करून मी जेव्हा गणपती येतात ना गणेश चतुर्थीच्या वेळेला, तर त्यावेळेला तेवढं मी त्या दिवशी हे करते की बाबा आलं लसूण म्हणजे लसूण किंवा कांदा वापरायचा नाही. पण इतर वेळेला मीही वापरते कारण सवय झालेली असते सगळ्यांना खायची, तर मी पण म्हणजे लसूण आणि कांदा वापरते. सगळं बारीक करून घेतलं आणि हे इकडे खीर करते, तांदळाची खीर. कारण आज पौर्णिमा आहे तर लक्ष्मीला म्हटलं दाखवण्यासाठी खीर असावी. 2 ते 3 चमचे असतील एवढे तांदूळ मी, बासमती तांदूळ असतात ना ते 1-2 वेळा धुतले आणि कोरडे करण्यासाठी ठेवलेले. आणि मग काय केलं, ज्या भांड्यात मी खीर करणार त्याच भांड्यामध्ये मग ड्रायफ्रूट्स होते ते भाजून घेतले, कोरडे भाजलेले आहेत ते. आणि त्यानंतर ते काढून घेतले आणि मग आधी मिक्सरच्या भांड्यात तांदूळ आपण ठेवलेले होते ना ते बारीक रव्यासारखे असे करून घेतले. जास्त वेळ कधी पीठ करायचं नाही, तर जाडसर असं रवा असल्यासारखा तांदळाचा रवा असल्यासारखा ठेवला आणि त्याची मग खीर म्हटलं करावी. आणि त्याच मिक्सरच्या भांड्यात मग ड्रायफ्रूट्सची पण थोडीशी पुडी केल्यासारखी गेली, थोडीशी ना जाडसर ठेवली म्हणजे खीर खाताना आपल्या दाताखाली यायला ना जाडसर असं की छान वाटतं. तर अगदी थोड्याशा तुपावर तो तांदळाचा जो रवा होता तो भाजून घेतला, त्यातच लगेच ड्रायफ्रूट्स टाकले आणि दूध पाणी टाकलं आणि थोडीशी साखर घातली, वेलची पूड घातली. त्यामुळे खीर करून तयार ठेवलेली आहे. आता एवढं सगळं होईपर्यंत कुकर झाला आहे आणि थंडही झालेला आहे, बऱ्यापैकी कोमट झाले, भात असा तयार झालेला आहे. बटाटे पण छानकी शिजलेले आहेत. आणि ही डाळ, तर ही डाळ ना निथळून अशी चाळणीवर ठेवलेली आहे, म्हणजे ते पाणी जे काय डाळीत आपण घातलेलं शिजण्यासाठी तर ते पाणी खाली असं पातेलं ठेवलेलं आहे. त्या पातेल्यात ना सगळं पाणी निथळून आलेलं आहे आणि त्या पातेल्यातलं जे पाणी आहे त्याची आपण आमटी करायची आहे कटाची. तर ती डाळ निथळेपर्यंत ना, कारण त्यातलं पाणी म्हटलं सगळं यावं तोपर्यंत गूळ चिरून घेतलेला आणि कांदा आपण कापून घेतलेला, ते शेअर केलेलं नाही आहे तर त्यावेळेत ते काम केलेलं. आता डाळ निथळलेली आहे व्यवस्थित. आता ही कढईमध्ये ठेवते, आता एकदम बारीक गॅसवर ठेवणार म्हणजे तोपर्यंत बाकीची कामं होती. आणि गजरा ना एका बाजूला दिसत असेल तर तो कधी एका बाजूला झाला आहे मला कामाच्या घाईत कळलंच नाही. अगदी मी सांगते तुम्हाला, मी व्हिडिओ जेव्हा हा आता एडिट करायला घेतला तेव्हा मला समजलं की एका बाजूला गजरा झालेला आहे, तोपर्यंत अगदी शेवटपर्यंत मला कळलं नाही की गजरा एका बाजूला झालेला. तर असो पुरण अगदी व्यवस्थित होण्यासाठी पहिलं म्हणजे पाणी अगदी व्यवस्थित डाळीमधलं निथळून घ्यायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा डाळ ठेवतो ना शिजायला गॅसवर तेव्हा लगेच गूळ त्यामध्ये घालायचं नाही. आणि डाळ जी आपण ठेवतो तर ती जाड बुडाचं असावं, जे काही आपण पातेलं घेतो तर ते स्टीलचं जरी असलं किंवा अल्युमिनियमचं कसलं ज्यात आपण करू ते जाड बुडाचं असावं. आणि त्यामध्ये लगेच घालायचं नाही गूळ, तर तसंच थोडा वेळ अशी परतून घ्यायची डाळ, म्हणजे त्यातलं पाणी जे असतं ना तो पाण्याचा अंश बऱ्यापैकी उडून जातो आणि मग आपण गूळ घालून घ्यायचा. तर माझं गुळाचं प्रमाण कसं असतं, मी जितकी डाळ घेते ना
तितकाच गूळ घालते किंवा मग आता गूळ आणि साखर असं घालायचं आहे. तर जितकी मी डाळ घेतली तितकीच तेवढा पेलाभर मी काय केलं, गूळ घातला आणि थोडंसं मी म्हटलेलं ना 1.25 पेला केलेला आहे, तर ते 1.25 प्रमाण पूर्ण होण्यासाठी 1/2 पेला मी आणि साखर घातली. अगदी व्यवस्थित प्रमाण म्हणजे गोड व्यवस्थित होतं. पोळी जास्त गोडही नाही आणि कमीही गोड नाही, म्हणजे अगदी अशीच पोळी खाली तर अगदी सुंदर लागते. तर डाळीमधलं पाणी झालं आधी गूळ घालून घ्यायचं, म्हणजे डाळ आणि गुळाचं जे मिश्रण होतं ना ते पातळ व्हायला लागतं. पातळ झालं म्हणून घाबरायचं वगैरे काही नाही. तर आपण आत्मविश्वासाने कुठलीही गोष्ट केली ना अगदी व्यवस्थित होते. गॅस कुठेही वाढवायचं नाही, अगदी बारीक मंद गॅसवर आहे बघा. माझं एका बाजूला काम चालू आणि एका बाजूला ते डाळीचं चालूच आहे. आणि आमच्याकडे त्यात थोडंसं मीठ घालतात. पुरण ना तसं ठेवायचं नाही, तर थोडंसं का असेना सारण असू दे पुरण असू दे त्यात थोडंसं अगदी मीठ घालायचं आणि गुळाचं पाणी जरासं आटत आलं की मग साखर घालून घेतली. मग साखर अगदी व्यवस्थित हे होईपर्यंत ते आपण पुरण शिजवून घ्यायचं घट्ट होईपर्यंत. पुरण शिजेपर्यंत मी काय काय कामं करते बघा. तर बटाटे सोलायचे होते, ते बटाटे सोलून आणि लगेच कट करून घेते. आता कांद्याला मध्ये घातल्यानंतर मध्ये मध्ये जाऊन धुते, कारण आपल्याला एकाच वेळेला अनेक काम करायचे असते. पुरणात पण मध्ये मध्ये पळी फिरवते ना, मग पुरणाला कसा हाताचा जो वास आहे ना कांद्याचा तो लागेल. त्यामुळे जेव्हा मला हात लावायचा असेल म्हणजे पुरणात पळी ढवळायची असेल तेव्हा मी हात मध्ये मध्ये धुवून येते. ते बटाटे वगैरे सोलून घेते, लगेच कढई ठेवली एका बाजूला आणि ते तळून घेते. नैवेद्यासाठी जे काय तळायचं ते घरातलं काही नाही आहे, तर बाहेरचंही विकत आणलेलं आहे तेच तळते. तळण्यासाठी काय होतं थोडंसं तेल जास्त लागतं. आता भाजीला एवढं नको आहे त्यामुळे आमटी त्यात टाकायचीच आहे. तेच पातेलं घेतलं आणि त्या पातेल्यात थोडंसं तेल म्हटलं गरम आहे ते काढून ठेवूया, त्याच पातेल्यात मग आमटी टाकता येईल. आता जे काही कढईत तेल आहे त्यामध्ये भाजी टाकून घेते. बटाट्याची भाजी फोडणी दिली आणि आता ते तळलेलं होतं ते पिशवीमध्ये भरून घेते, कारण हवा लागली की मग ते लगेच मऊ पडतं. ते ठेवून घेतलं. भाजी झालेली आहे. आता आमटीसाठी पाणी गरम करायला ठेवून आमटी टाकते फोडणी. तर कटाची आमटी म्हटल्यावर त्यातच येतं. कट म्हटल्यावर थोडंसं तेल जास्त इतर आमटीपेक्षा. तेल घालून त्यामध्ये जिरे मोहरी थोडंसं मी आधी थोडीशी चटणी टाकली आणि त्यातच मी लगेच मसाला भाजून घेतला, कारण मसाला आपण कच्चा आहे त्यामुळे छानपैकी भाजायचा तेल सुटेपर्यंत. आणि मग पुन्हा थोडीशी चटणी टाकून जे काही डाळीचं पाणी होतं ना ते पाणी अशी डाळ निथळून जे पाणी गेलेलं ना ते पाणी घालायचं आहे आणि आपल्याला जितपत पातळ पाहिजे तेवढं ते गरम पाणी घालायचं. हळद घालून तयार होते लगेच कटाची आमटी. मस्तपैकी अगदी कटाची आमटी आम्हाला सगळ्यांना आवडतं. कटाची आमटी फोडणी टाकली तोपर्यंत पालखी आली आपल्या दारात, म्हणून म्हटलं पालखीचं दर्शन घेऊन यावं आधी आणि मग बाकीचं आवरावं. तर पौर्णिमेला येते पालखी दारावरून आपल्या. आणि पालखीसाठी बघा हत्ती घोडे रोषणाई अगदी डोळे दिपून जातील असं अगदी रोषणाई आहे. आणि ठिकठिकाणी ना प्रसाद वाटप पण करतात, दूध वाटप करतात, कोण केळी देतात, वेफर्स देतात, म्हणजे आपण जे काही श्रद्धेने देऊ ते. आणि ठिकठिकाणी असं प्रसाद वाटप चालू असतं. तर ह्या आरतीच्या ताटात बघितलात आरती ओवाळायला गेलेली म्हणजे पालखीला ओवाळायला गेलेली ना आरतीच्या ताटात माझ्या डोक्यात हे बघा हे असं पडलं आणि इथे बोलताना वगैरे दिसते मी तुम्हाला. तर काय झालेलं आहे आज दत्त जयंती आणि पालखी वगैरे त्यामुळे बरेचसे स्पीकरचे वगैरे आवाज आहेत, त्यामुळे फक्त म्हटलं दाखवलं की लक्षात तरी येईल त्यामुळे हे बोललेले आहे. पण ॲक्च्युली तो आवाज मी म्यूट केला. तिथून आले आणि लगेच पुरण वाटायला घेतलं. पण पुरण व्यवस्थित तयार झाले. तर पुरण झालं की पोळ्या लगेच लाटून घेईन. आता पुरण वाटताना नेहमी आणि एक लक्षात ठेवायचं म्हणजे गरम असतानाच पुरण वाटून घ्यायचं, म्हणजे पटपट वाटलं जातं. एवढ्यासाठी गार झालं ना की वेळ लागतो. आता खीर आमटी भात तळलेलं आहे, भाजी तयार आहे. आता फक्त पोळी करून घ्यायची आणि पोळी तेलावरची करते मी, काही वेळेला पिठावरची पण करते. तर आज तेलावरची करते. तर तेलावरची करते पोळपाट लाटणं त्याला दोन्हीला आपण तेल लावून घ्यायचं. गोळ्याला मग अशी तुम्ही पीठ पण बघितलं तेल पाणी लावत मी मळून घेतलं. आता गोळा पण व्यवस्थित भरून घ्यायचा आणि आपण पिठाची पोळी करताना कसं उलटपलट केलं तरी चालतं. तर हे नाही तसं करून चालत. एकदाच फक्त पलटून घेतली ना की नंतर नाही, फक्त काठ लाटत जायचे आणि मग लाटण्यावर घेऊन आपण तव्यावर टाकतो. तव्यावर पण तेल टाकून ठेवायचं आणि दोन्हीकडून मस्तपैकी अशी खरपूस अशी भाजून घ्यायची पुरणपोळी. आता थोड्या करून घेईन, कारण बराच वेळ झाला अजून आरती वगैरे करायची, नैवेद्य दाखवायचे, आरती करायची. थोड्या करते आणि पुरण आणि जे पीठ आहे ना ठेवून देते. मुलं उद्या मग गरम गरम आणि मुलांना करून देईन. आत्ताच केल्या असते सगळ्या, पण जरा वेळ झालेला आहे त्यामुळे म्हटलं थोड्यात त्याच्या जेवढ्या आहेत तेवढ्याच करणार. सुरुवातीलाच मी काय केलेलं बघा, कुकरमध्ये एकाच कुकरमध्ये डाळ लावलेली, भात लावलेला आणि बटाटे, त्यामुळे वेळही वाचला, गॅसही वाचला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे बटाटे होते ते त्या प्लेटवरच घातलेले होते, ते दुसरं पातेलं लागलं नाही. त्यानंतर जेव्हा मसाला केला तेव्हा पण बघा आधी तांदळाचा जो रवा होता ना तो करून घेतला, त्याच मिक्सरमध्ये सगळं पुसून घेतलं, त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ड्रायफ्रूट्सची जी पूड होती ती करून घेतली, ती व्यवस्थित काढून घेतली आणि त्यातच आमटीचा जो मसाला होता तो बारीक वाटून घेतला, तो वाटीत काढून घेतला. मग ते भांडं
पुन्हा घासत बसलं तर नुसतं पाण्याने हे करून घेतलं, कारण मसाल्याचा वास लागेल. आणि आलं, लसूण आणि मिरची जी मला वाटायची होती ना भाजीसाठी ती वाटून घेतली. त्या कढईत मला भाजी करायची होती, त्याच कढईत आधी तळून घेतलं आणि त्याच कढईत मग लगेच भाजी करून घेतली. म्हणजे एकाच भांड्याचा वापर 1-2 ठिकाणी आपण करतो. पुन्हा जी परात घेतलेली कणिक मळायला त्यातच मी गूळ चिरून घेतलेला बारीक आणि त्यातच जायफळ पूड पण लगेच करून घेतलेली. त्यावेळी कसं भांडी जास्त काढायला लागत नाही आणि मग भांडी जास्त आपल्याला पडत नाही. तर जेवण सगळं तयार झालेलं आहे. आता नैवेद्य भरून घेते. जेवण झालं आहे. तर पोळी आणि 2 भात वाढलेत ना, तर फक्त एकच गोष्ट राहिली, म्हणजे वरण करायला पाहिजे होतं. वरण करायचं राहिलं. आता त्यामुळे 2 मुदीवर काय केलं, एका मुदीवर ना दही घातलं, एका मुदीवर तूप घातलं असं केलं. आणि आमटी, मग खीर होती आणि बटाट्याची भाजी, तळलेलं होतं. आणि आज अजून तुम्हाला पूजा मी दाखवली नव्हती, पूजा शेअर केली नव्हती तुमच्याशी. तर अशी पूजा मी मांडलेली. आज पूजा करतानाच काय शेअर केलेलं नाही, पूजा झाल्यावरच शेअर करते. गेलेला पूजा छानपैकी सगळी अगदी जी काही केलेली होती तेवढी सगळी पूजा तुमच्याशी मी शेअर केलेली. आज पूजा झाल्यावर दाखवते. तर देवघरातली सकाळी पूजा करून घेतलेली आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळेत लक्ष्मीची पूजा केली. सकाळी सगळं अभिषेक वगैरे सगळं घालून घेतलेला, जप वगैरे सगळं करून घेतलेलं होतं सकाळीच. संध्याकाळी पुरणपोळीचं जेवण ठरवलेलं असल्यामुळे मी काय केलेलं, सकाळीच सगळं करून घेतलेलं ते. आणि आज दत्त जयंती असल्यामुळे सगळीकडे कार्यक्रम आहेत, सगळ्या देवळात वगैरे सगळीकडे कार्यक्रम आहेत. म्हणजे वरच्या फोटोला हार करायचा होता पण जमलंच नाही वेळेअभावी. अशी मस्त पूजा मांडलेली आणि नंतर काय केलेलं, नैवेद्य दाखवला आणि आम्ही आरती करून घेतली. आज गणपतीची आरती, लक्ष्मीची आरती आणि स्वामी समर्थांची आरती. आणि आज दत्त जयंती असल्यामुळे काय केलेलं, दत्ताची पण आरती केलेली. आज दिवस कधी सुरू झाला आणि कधी संपला हेही कळलं नाही. इतकं छान पूर्ण अगदी कामात सगळ्या एकापाठोपाठ एक असं काम चालूच होतं. तर आरती वगैरे करून झाली, कापूर आरती वगैरे आम्ही घेतली. आजचा दिवस एकदम छान गेला. पूजा, नैवेद्य, बाकीची कामं, पूर्ण दिवस कसा गेला कळलंच नाही. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं प्लीज सबस्क्राईब करा. किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.